नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये। जसं की मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की अमळनेर भांड्याचं हे नाव लिहिलेलं आहे। अर्थातच आपण आज आलो आहोत अमळनेर ह्या रेल्वे स्टेशन वरती। तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अमळनेर इथले रेल्वे स्टेशन। भरपूर जणांच्या कमेंट आल्या मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये की सर तुम्ही काय करा एकदा अमळनेरची लाईव्ह स्वरूपात माहिती द्या, लाईव्ह स्वरूपातलं काम कशा पद्धतीने चालू आहे, तिथे रेल्वे येते का नाही त्याची आम्हाला फुल अशी अप टू डेट माहिती द्या। तर मित्रांनो त्या निमित्ताने आज तुम्ही पाहू शकता की आज आपण आलो आहोत अमळनेर येथील रेल्वे स्टेशन मध्ये। तालुका ह्याला मित्रांनो पाठवता येतो, जिल्हा आपला बीड। तर बीड मध्ये सर्वात पहिले सर्व स्टार्टिंगची रेल्वे चालू होत असेल मित्रांनो ते आपल्या आष्टी पासून, त्यानंतर हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन रेल्वे ठिकाण आहे मित्रांनो। यानंतर आपलं पुढील रायमो शिरूरचं एक मोठं रेल्वे स्टेशन आहे, त्यानंतर आपलं बीडचं। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मोठं रेल्वे स्टेशनची माहिती घेण्यासाठी अमळनेर इथे रेल्वे स्टेशनची रेल्वे येते का नाही ह्याची माहिती घेण्यासाठी आपण लाईव्ह स्वरूपात लाईव्ह कामासाठी लाईव्ह माहिती घेण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत अमळनेर इथे रेल्वे स्टेशन मध्ये। तर चला तर मित्रांनो आपण एंट्री पॉइंट मधून आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने आहे अमळनेर इथे रेल्वे स्टेशन। तर जाऊया मित्रांनो, हे आहे आपल्या अमळनेर इथे रेल्वे स्टेशनचं रेल्वे स्थानकाचं एंट्री एक्झिट पॉइंट। 3 पायऱ्या आहेत आणि उतरायला जे काही अपंग व्यक्ती असतील त्यांच्यासाठी ह्या स्लॅब काढण्यात आलेला आहे। तर जाऊया मित्रांनो आतमध्ये पाहू शकता। आणि माझ्या लेफ्ट हँडला स्टार्टिंगला जाताना लेफ्ट हँडला राईट हँडला तुम्ही चालताय त्या पद्धतीने मित्रांनो इथे आहे तिकीट काउंटर। सध्याला हे तिकीट काउंटर मित्रांनो पूर्णतः बंद आहे। इथं जाळ्या वगैरे मकडे वगैरे लागले आहेत, इथं सध्याला इथं कोणी तिकीट वगैरे काढत नाही। आणि जो तिकीट काढणारा माणूस आहे मित्रांनो तो तिथे बसतो मित्रांनो। तुम्ही पाहू शकता की छोटासा ते लोकांना बसण्यासाठी आहे मित्रांनो, तिथे तो बसतो आणि तिथं तिकीट काढतो। आज आपलं परिस्थिती अशी आहे मित्रांनो की आज आपण आलो संडे रविवारी या दिवशी आपण आलो आहोत आणि आपलं नशीब थोडं खराब असल्यामुळे किंवा आपलं नशिबात नसल्यामुळे आपल्याला आज ट्रेन रविवारी इथं ट्रेन नसते मित्रांनो। आपलं सोमवार ते शनिवार पर्यंत इथं ट्रेन असते, रविवारी एक दिवस इथं ट्रेन नसते, स्किप केले जाते, ट्रेन येत नाही। तर येऊया पुन्हा कधी आपण त्या टायमाला इथं लाईव्ह स्वरूपाची इथे रेल्वे येते, आपण तिथलाही ब्लॉग काढूया, तिथलाही आपण व्हिडिओ काढूया। पण आज नाही ट्रेन येणार काय नाही ग मित्रांनो, आपण रेल्वे स्टेशनची पूर्ण माहिती घेऊया आणि ती माहिती तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओ मध्ये। आणि पुढचं एक सेकंड टायमाला आपण अमळनेरचा व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण नक्की ट्रेन मध्ये बसून ट्रेनचाही ब्लॉग काढू, ट्रेन मध्ये बसून आपण शूटिंग काढू। चला तर मित्रांनो आज पूर्ण करूया, पूर्ण पाहूया अमळनेर रेल्वे स्टेशन। आपण आतमध्ये आलो होतो, तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे कशा पद्धतीने आपला अमळनेर इथं रेल्वे स्टेशनचा नजारा आहे। खूप छान पद्धतीने व्यवस्थित प्रूफिंग वगैरे जे पत्र वगैरे हाताळलेले आहेत एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि मस्त असं सुंदर असं काम चालू आहे। फक्त अडचण एकच आहे मित्रांनो की जे काय आपले ते प्रवासी असं म्हणा किंवा जे काही लोक येत आहे म्हणा, सध्याला एवढं ऍक्टिव्ह रेल्वे स्टेशन हे नसल्यामुळं भरपूर प्रमाणात इथं घाण झाली आहे। आपण पाहू शकता की जे रूम आहेत तिथले आपण त्यामध्ये गेलो आहोत, तिथेही भरपूर प्रमाणात घाण आहे। अशा पद्धतीने आपलं छोटंसं रेल्वे स्टेशन आहे। सध्याला तर आज रविवार असल्यामुळे इथे रेल्वे येत नाही आणि रेल्वे येत नसल्यामुळे इथं फारशी गर्दी नाही, म्हणता येईल तर काहीच गर्दी नाही अशी। आम्ही फक्त व्हिडिओ काढणारेच आमची टीम आणि आम्ही आहोत। आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं छोटंसं रेल्वे स्टेशन आहे। तिथं पाहू शकता की तो जिना आहे, या 1 पासून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती जायला जो काही रेल्वे येते ते रेल्वे पार करण्यासाठी जो आपला तिथं जिना आहे तो देखील आपण पाहूया।
पद्धतीने आपण इथून एंट्री पॉईंट आहे, एक्झिट पॉईंट आहे वर येण्याचा, आणि आपण आलो फायनली वरती. आणि हे पाहू शकता की आपण थोडं चालूया पुढं आणि इथून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती उतरूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही लाईन दिसते तुम्हाला, हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1. आणि इथूनच आपली जी रेल्वे आहे नगरकडून येणारी ह्याच रोलावून येते मित्रांनो, आणि ह्याच रोलावून जाते. राहिला विषय मित्रांनो माझ्या खालचा रोलाचा, आणि माझ्या खाली पाहू शकता मित्रांनो की माझ्या खालचा रोलचा प्रश्न आणि ह्या रोलचा प्रश्न. तर ह्या दोन्ही रोलावर मित्रांनो गाडी एकदा फक्त डेमो चाचणी घेतलेली मित्रांनो. आता ह्या रोलावरून गाडी येत नाही, कारण असं आहे मित्रांनो की थोडं पुढे गेलं की ह्या रोलाचं थोडं काम चालू आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे मित्रांनो हा रोल. ह्याच रोलावरून आपले नगरकडून आष्टीकडून गाडी येते आणि ह्याच रोलावरून वापस जाते मित्रांनो. आणि माझ्या भागात हे पाहू शकता की अशा पद्धतीने रेल्वे स्टेशन आहे. खूप सुंदर आणि आणखीन असं मस्त रेल्वे स्टेशन आहे. गावाच्या बाहेर, गावाच्या अर्धा ते 1 किलोमीटर आत अंतरावर असा डोंगर परिसरमध्ये तुम्ही पाहू शकता की असं या डोंगरच्या अशा सुंदर वातावरणामध्ये आपले हे छोटंसं अमळनेरचं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनबद्दल मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की जे आपलं नगरकडून बीडकडे येताना सर्वात मोठं नगरकडून येताना आष्टी हे तालुक्याचं रेल्वे स्टेशन आहे, आणि त्यानंतर हे अमळनेरचं रेल्वे स्टेशन आहे का, हे 2 नंबरचं मोठं रेल्वे स्टेशन आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट छोटंसं लागतं मित्रांनो विगणवाडी, तेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपलं बीडचं जिल्ह्याचं असणार आपलं महत्त्वाचं आणि आणखीन मोठं रेल्वे स्टेशन, ह्यांच्यापेक्षा मोठं रेल्वे स्टेशन आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाईटीचं वगैरे काम झालेलं आहे. आपली रेल्वे कंटिन्यू रोज येते, रविवार सोडता मित्रांनो कंटिन्यू इथं रेल्वे येते. रोजची 1 चक्कर पूर्ण होते. नगर ते अमळनेर, अमळनेर ते आपलं नगर. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. आणि माझ्या पुढेही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला पार्टी वगैरे दिसत आहे, ती पांढरी बिल्डिंग. तिथं एक सबस्टेशन केलं आहे मित्रांनो. जे काही इथं रेल्वेसाठी लाईट लागते मित्रांनो, लाईटीसाठी व्होल्टेजसाठी एक सबस्टेशन म्हणून केलेलं आहे लाईटीचं. तर अशा पद्धतीने ना आपण थोड्या वेळापूर्वी आलो होतो मित्रांनो ह्या जिन्यावर. तर तो जिना इथूनही अशा प्रकारे दिसतो मित्रांनो. तर पाहू शकता की अशा पद्धतीने आपलं रेल्वे स्टेशन आहे. माझ्या पाठीमागं आष्टी नगर ही साईट आहे, आणि माझ्या पुढं विगणवाडी, रायमो ते बीड अशी ही साईट आहे. तर अशा पद्धतीने 3 प्लॅटफॉर्मनी बनवलेले आपले रेल्वे स्टेशन आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मी थांबलो, हा दुसरा आहे, आणि हा तिसरा आहे. सध्याला चालू फक्त एकच आहे मित्रांनो, आणि हा दुसरा आहे. हा पॅसेंजर गाडीसाठी किंवा मालगाडीसाठी हा ठेवलेला आहे. आणि हे 2 प्लॅटफॉर्म क्रमांक असे हे 2च प्लॅटफॉर्म इथं महत्त्वाचे आहेत, आणि सध्याला एकच चालू आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अमळनेर हे रेल्वे स्टेशन आहे, आणि इथली माहिती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला इथून पुढचा रेल्वे स्टेशनचा कोणता व्हिडिओ हवा, आपल्या नगर ते बीडपर्यंत, बीड ते परेपर्यंत आपल्याला कोणत्या रेल्वे स्टेशनचा, कोणत्या मार्गाचा, कोणत्या स्थानाचा, ठिकाणाचा व्हिडिओ हवा, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तुमच्या कमेंटनुसार तिथला व्हिडिओ बनवू. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.